नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नवी भरारी. या कथेचा पुढील भाग 10वा. चंद्रवदनाला मुंबईकडे जाण्याची घाई नव्हती आणि त्याला विचार करायचा होता. त्यामुळे तो अगदी सावकाश कार चालवत होता. पुढच्या खेड्यात त्यानं आपली गाडी थांबवली व तिथल्याच एका हॉटेलमध्ये फराळ केला. मैपतराव आल्यामुळे डोंबिवली ताबडतोब सोडण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला होता. त्यामुळे त्याने आंघोळी केली नव्हती. त्या छोट्या हॉटेलच्या समोरच एक लहानसा स्वच्छ पाण्याचा तलाव होता आणि बाबाजीने त्या बॅगेत पोहण्याचे कपडे ठेवले होते. त्या हॉटेल मालकाच्या परवानगीनं चंद्रवदनाने तिथल्या एका खोलीत आपले कपडे बदलले आणि तो तलावात पोहायला उतरला. जवळजवळ 2 तास त्यानं पाण्यात डुंबण्यात आणि पोहण्यात घालवले आणि नंतर तो तिथून निघाला. पुढं काय करायचं हा त्याच्या पुढे प्रश्नच होता. चंद्रवदन कारनं ठाण्याला पोहोचला. ठाणे सोडताच एक मोटरसायकलवर बसलेला पोलीस त्याच्याजवळ आला आणि त्यानं थांबवायला सांगितलं. साहेब, आपलं नाव चंद्रवदन काय? त्या पोलिसाने विचारलं. हो, मीच चंद्रवदन. मला तुम्ही तुमचं कार चालवण्याचं लायसन्स दाखवाल काय? हो जरूर, चंद्रवदन म्हणाला. लायसन्स पोलिसांनी बघितलं आणि तोच चंद्रवदन आहे अशी त्याची खात्री झाल्यानंतर तो म्हणाला, साहेब, मी तुमचा आभारी आहे, पण तुम्ही आता माझ्या मागून याल का? तुम्हाला आमच्या इन्स्पेक्टर साहेबांकडे घेऊन जाण्याचा मला हुकूम मिळाला आहे. मी अर्थातच येणार नाही. मला माझ्या घरी जायची घाई आहे. पण साहेब, रणदिवे यांना तुम्ही प्रथम भेटले पाहिजे. काय काम आहे त्यांचं? चंद्रवदनाने विचारलं. ते मला माहीत नाही. मला आणि माझ्या जोडीदाराला तसा हुकूम दिला होता. चंद्रवदनाने बघितले. आणखीन एक मोटरसायकलवर बसलेला पोलीस काही अंतरावर होता. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्या इन्स्पेक्टरला भेटतो. साहेब, तुम्ही माझ्या मोटरसायकलच्या मागून याल तर आपल्याला फक्त अर्धा मैल जावं लागेल. चंद्रवदनाने मानेने होकार देताच तो पोलीस मोटरसायकलीवरून मार्ग दाखवायला पुढे झाला. दुसरा पोलीस त्याच्या पाठीमागून येत होता. 10 मिनिटातच ते मुलुंड येथील पोलीस स्टेशनला पोहोचले. नंतर त्या पहिल्या शिपायानं चंद्रवदनला तिथल्या एका खोलीत नेले. त्या ठिकाणी एक इन्स्पेक्टर बसला होता. या चंद्रवदन, आपण अशा प्रकारे माझी भेट घेण्याची तसदी घेतली याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझा आभार मानण्याचं काही कारण नाही. मला जवळजवळ अटक करूनच इथे आणलंय. नाही साहेब, तुम्ही बाहेरच्या रस्त्यावरून गेल्यास तुम्हाला थांबवावे आणि सवड असल्यास या ठिकाणाला भेट देण्याची तुम्हाला विनंती करावी असं मी माझ्या दोघा शिपायांना सांगितलं होतं. माझं नाव रणदिवे. हे ऐकून चंद्रवदनाचं थोडं समाधान झालं आणि तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला इथे कशाला बोलवलं? रणदिवे थोडे घुटमळत म्हणाले, अगदीच सत्य सांगायचं झालं तर ते मला माहीत नाही असंच म्हणावं लागेल. या भागातील सर्व पोलीस ठाण्यांना तुमचा शोध घेण्याबद्दल आणि तुम्ही जिथे सापडाल त्या हद्दीतील पोलीस ठाण्यावर तुम्हाला घेऊन जाण्याबद्दल हुकूम दिला होता आणि तसं केल्यानंतर ताबडतोब CIDला कळवावी असा आम्हाला हुकूम दिला होता. पण कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर जबरदस्ती करण्यात येऊ नये असं देखील आम्हाला सांगितलं होतं. तुमची कार दुरून पाहून मी CID ऑफिसला फोन केलाय. माझी अशी समजूत होती की तुम्हाला येथे का बोलवण्यात आलंय याबद्दल तुम्हाला माहीत असावे. नाही, मला काही कल्पना नाही, चंद्रवदन म्हणाला. मी तुमच्यासाठी कॉफी मागवू का? रणदिवेंनी विचारलं आणि चंद्रवदनने होकार देताच त्यांनी पोलिसाला कॉफी आणायला सांगितली आणि चंद्रवदनाला एक सिगरेटही दिली. साहेब, माफ करा, पण रहस्य कथाकार चंद्रवदन तुम्हीच का? त्यांनी विचारलं. हो, मीच. मी रहस्य कथा लिहितो. साहेब, मी तुमचा एक वाचक आहे, रणदिवे म्हणाले. तुमच्या कथातील वातावरण इतकं स्वाभाविक असतं म्हणून मला ते आवडतात. चंद्रवदनाने आपल्या घड्याळाकडे बघितले. त्याला रस्त्यावर थांबवल्यापासून 15 मिनिटं झाली होती आणि त्याला त्या ठिकाणी का आणण्यात आलंय असं सांगण्यात आलं नव्हतं. आणखीन 20 मिनिटं निघून गेली. रणदिवे सुस्वभावी होता. त्यालाही आता चंद्रवदनाबरोबर काय बोलावे हे समजेनासे झाले होते. अखेरीस बाहेर कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला आणि मैपतराव आत आले. चंद्रवदनला बघून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला, पण तो काही विशेष साधला गेला नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इतकी मेहनत घेतली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, मैपतराव म्हणाले. मला आणि चंद्रवदनला इथे बोलता येईल अशी जागा आहे का? तुम्ही याच खोलीत बसा साहेब. मला आता बाहेर काम आहे, रणदिवे म्हणाले. मैपतरावांनी आभार मानले आणि रणदिवे निघून गेले.
त्यानंतर त्या खोलीचं दार बंद करून मैपतराव म्हणाले, अशा प्रकारे तुम्हाला वाटेत अडवल्याबद्दल मला तुमची क्षमा मागितली पाहिजे. पण प्रसंग तसा होता. तुम्ही या प्रकरणात आतापर्यंत जी काही माहिती मिळवली आहे त्यामुळे जणू काही तुमच्या मृत्यूच्या वॉरंटवर तुम्ही सही केलेली दिसते. मला तुमच्या या बोलण्याचा अर्थ समजला नाही, चंद्रवदन म्हणाला. मी तुम्हाला सांगतो, मैपतराव म्हणाले. मुंबईतील तुमच्या जागेबाहेर 2-3 माणसं तुमची वाट पाहत आहेत. त्यांच्याजवळ एक उत्कृष्ट मोटार आहे आणि ती कोणत्याही क्षणी तिथून पळवता येईल अशा तयारीत ठेवली आहे. माझी अशी कल्पना आहे की तुम्हाला वाटेतच अडवण्यात आले असते किंवा तुमच्या घराजवळ तुम्हाला ठार मारण्यात आले असते. तुम्ही अशी काहीतरी माहिती मिळवली आहे की कोणाला तरी तुमच्यापासून जबरदस्त धोका आहे असं वाटू लागलंय. चंद्रवदन, या प्रकरणाच्या साखळीतील तोच महत्वाचा दुवा आहे. या खोलीत आपलं जे बोलणं होईल ते बाहेर कोणाला समजणार नाही असं मी तुम्हाला वचन देतो. माझ्या स्वतःच्याच नव्हे तर आपल्या देशाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. हा काय प्रकार आहे तुम्ही सांगाल का? चंद्रवदन अगदी शांतपणे म्हणाला, एकच महत्वाची गोष्ट मला समजली आहे, ती म्हणजे गुणवंत येत्या 24 तासाच्या आत परदेशी जाणार आहे. तुमची खात्री आहे? मैपतरावांनी विचारलं. त्यांची चर्या एकदम उतरली होती. होय, मी तसं टेलिफोनवरून बोलताना अडवून ऐकलं होतं. अवघे 24 तास? मैपतराव निराशेने म्हणाले. अवघ्या 24 तासात ज्याबद्दल मला काही माहिती नाही ते प्रकरण मी सोडवायचं कसं? खोपोली येथे ज्या माणसाचा खून झाला तो माझा मदतनीस होता. ज्या अर्थी त्याचा खून करण्यात आला त्या अर्थी त्याला तशीच काहीतरी महत्वाची माहिती मिळाली असावी आणि ती त्यांनी मला कळवू नये यासाठी त्याचं तोंड बंद करण्यात आलं. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच ठार करण्यात आलेला आमचा तो तिसरा माणूस होता. लढाईच्या काळात मेजर बाजीरावांचा आम्हाला संशय आला होता आणि त्यामुळेच त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत होती. बाजीरावामुळे आम्हाला जगतापचा पत्ता मिळाला होता. त्यांच्या संभाषणात गुणवंत हा शब्द आला होता व तो सरकारच्या नवीन शोधासंबंधी होता हे आमच्या लागलीच लक्षात आलं. पण चंद्रवदन, जी माहिती अतिशय सावधगिरीने सांभाळण्यात येत आहे, जिचं संरक्षण करण्यासाठी प्राणपणाला लावणारे अनेक संरक्षक आहेत, ती बातमी बाहेर कशी फुटेल? आणि असं असताना तुम्ही म्हणता की येत्या 24 तासात ती माहिती परदेशी जाणार आहे. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कोण आहे तुम्हाला माहिती आहे काय? नाही, जगन्नाथ त्यात आहे हे मला माहीत आहे, पण त्याच्याही मागे पडद्याआड कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि मला त्या व्यक्तीबद्दल काही माहिती नाही. पण येत्या 24 तासात अमुक एक गोष्ट घडणार आहे हे तुम्हाला कसं समजलं? मैपतरावांनी विचारलं. मी पनवेल येथे गेलो होतो तेव्हा मेजर बाजीरावांना टेलिफोनवरून तसं कोणाला तरी सांगितलं होतं आणि मी ते ऐकलं होतं. चंद्रवदनाने पूर्वीच तयार करून ठेवलेले उत्तर दिले. त्या मंडळीने तुमच्याकडे इतके लक्ष पुरवावे याचे आणखीन काही कारण आहे काय? मला कल्पना नाही, चंद्रवदन म्हणाला. मला जगन्नाथचा पत्ता माहीत आहे, पण तेवढ्यासाठी ते माझी वाट बघत नसणार. मैपतराव अतिशय संतापले. ते म्हणाले, वेड्या माणसा, तू सत्य बोलणे किती महत्वाचं आहे तुझे लक्षात येत नाही का? म्हणजे मी खोटं बोलतो असं तुमचं म्हणणं आहे? चंद्रवदनाने शांतपणे विचारले. होय, तू खोटं बोलत आहे. मी तुम्हाला पनवेल येथे जी सूचना दिली होती तिला तुम्ही काडीतकी किंमत दिली नाही. तुम्ही या प्रकरणात आपलं नाक निष्कारण खुपसत राहिला आणि कुठेतरी तुम्हाला काहीतरी महत्वाचं समजलंय. चंद्रवदन, ते मला समजलं पाहिजे. चंद्रवदन काही क्षण बोलला नाही. झोप मिळाली नसल्यामुळे अतिश्रमामुळे मैपतरावांची काय अवस्था झाली होती याची तो कल्पना करू शकत होता. त्यानंतर तो म्हणाला, मला जे माहीत होतं ते मी तुम्हाला सांगितलंय. आता मेहरबानी करून मला घरी जाऊ द्या. मला घरी गेलं पाहिजे. तुम्हाला ही माहिती दीनदयाळांच्या घरी मिळाली काय? म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे? माझं म्हणणं काय आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी आज सकाळी तुम्हाला वर्तमानपत्र दाखवली होती. मैपतराव, तुम्हाला या प्रकरणात कितीतरी त्रास सहन करावा लागलाय, किती कष्ट करावे लागले ते मला माहिती आहे. पण तुमचे आताचे बोलणे मला अपमानास्पद वाटते. आपण या ठिकाणी दोघेच आहोत म्हणून मी तुम्हाला अगदी स्पष्ट बजावतो. जर तुम्ही वेळेवर सावध झाला नाहीत आणि आमच्याबरोबर सहकार्य नाकारलं तर मी तुम्हाला तुरुंगात घालीन. मला वाटतं या भानगडीचा तुमच्या मस्तकावर परिणाम झाला असावा, चंद्रवदन म्हणाला. तुम्ही माझे म्हणणे नाकारत आहात? मैपतरावांनी विचारलं. तुम्हाला कळवण्यात अतिशय खेद होतो, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. चंद्रवदन, मी तुम्हाला कोणत्याही इतर माणसांपेक्षा अधिक संधी दिली आहे, कारण तुम्ही इतरांपेक्षा भिन्न आहात अशी माझी समजूत होती व त्याबद्दल मला आदरही वाटत होता. पण यापुढे मात्र तुमची गय केली जाणार नाही. तुम्हाला आमचा अर्जुन शिपाई आठवतो काय? नाही,
मलबार टेकडीवर ज्याचा खून करण्यात आला होता तो तो खून मीच केला असं तुमचं म्हणणं आहे की काय? नाही, तसलं कृत्य तुमच्या हातून होईल असं मी म्हणत नाही. पण तुम्ही त्यावेळी तिथे होतात. पोलिसांना कोणीतरी त्या खुनाबद्दलची माहिती सार्वजनिक फोनचा उपयोग करून पुरवली होती. त्या माणसानं आपलं नाव सांगण्याचं नाकारलं होतं आणि लागलीच आपलं बोलणं बंद केलं होतं. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सर्व वर्तमानपत्रातून इतकेच नव्हे तर रेडिओवरूनही त्या माणसाला पुढे येण्याची विनंती केली होती, पण ती फुकट गेली. पण सुदैवानं त्यानं ज्या सार्वजनिक टेलिफोनचा उपयोग केला होता, त्या नाकावर असलेल्या एका शिपायानं त्या माणसाला फोनच्या लाकडी बूथमध्ये प्रवेश करताना बघितलं होतं. इतकंच नव्हे तर टेलिफोन करण्याची वेळही आपल्या डायरीत लिहिली होती. यावरून ज्या माणसाला त्या पोलिसांना बघितलं होतं त्यानंच त्या खुनाबद्दलचा रिपोर्ट आम्हाला दिला असं सिद्ध झालंय. मैपतरावांचा चेहरा गंभीर झाला होता. त्यांचा आवाज कठोर होता. पण जर त्यांना थोडा जरी पुरावा मिळाला असता तरी ते शिकारी कुत्र्याप्रमाणे चंद्रवदनच्या मागे लागले असते. गुणवंत भोवती जे अनिश्चिततेचे भीतीदायक धुके पसरले होते त्याचा भेद करणं हे त्यांचं काम होतं. आणि ते काम यशस्वी करण्यासाठी दुनियेतील कोणतीही बरी वाईट गोष्ट करण्याची त्यांची तयारी होती. चंद्रवदनाला त्यांच्याबद्दल आदर वाटला, कारण तोही साहसीच होता. पण आता त्याला त्यांची बरीच भीती वाटू लागली होती. त्या शिपायानं टेलिफोन करणाऱ्याला ओळखलं काय? त्याने विचारलं. त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मैपतराव म्हणाले, या प्रकरणाचं घोंगडं कित्येक दिवस भिजत पडलंय. वरचे अधिकारी सारखे मागे लागले आहेत. प्रकरण अगदीच हाताबाहेर जाईपर्यंत सर्व अधिकार माझ्याच हाती सुपूर्द करण्यात आले आहेत. ज्या वेळेला खोपोली इथे माझा मदतनीस ठार झाला तेव्हापासून परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्या शिपायाला त्या माणसाची ओळख पटली नाही, पण आपण जर त्या माणसाला बघितलं तर ओळखू असं तो म्हणाला आहे. मी त्याला येथे बोलवतो, तोपर्यंत तुम्ही इथे थांबा. त्याला तुमची ओळख पटली तर तुमचा अवतार समाप्त झाला म्हणून समजा. मैपतराव, तुमचं एक दोन गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय, चंद्रवदन शांतपणे म्हणाला. एक तर मला इथे ठेवण्यासाठी तुम्हाला माझ्यावर कोणता तरी आरोप ठेवावा लागेल. तुमचा आरोप मला सांगा, म्हणजे मी माझ्या वकिलीला बोलवतो. आणि दुसरं, तो पोलीस मला ओळखेल असं तुम्हाला वाटतं, पण जरी त्यानं मला ओळखलं तरी कायद्याच्या दृष्टीने त्या गोष्टीला काही किंमत आहे काय? ते प्रकरण कोर्टात गेले तर तुमचा तो आरोप उधळला जाईल आणि मला अप्रूप नुकसानीचा दावा मांडण्यास मोकळीक मिळेल. आता किती वाजले ते तुमच्या लक्षात आहे का? मैपतरावाने विचारलं. 6 वाजलेत. तुम्हाला यावेळी वकिलाला गाठणे सोपे जाणार नाही. शिवाय कायद्याची चक्र देखील हळूहळू चालतात. मला अडकून ठेवण्यासाठी इतके करण्यापर्यंत तुमची मजल जावी याचं मला नवल वाटतं. मला तुमची भीती वाटते, चंद्रवदन म्हणाला. होय, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गुणवंताचे रहस्य वेळीच उलगडण्यात जर मला अपयश आले तर तुम्हाला पुन्हा माझ्या कामामध्ये कधीच लुडबुड करता येऊ नये यासाठी मी माझ्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीन आणि त्या काळा पाडबद्दलही अधिक चौकशी करीन. या ठिकाणी असलेल्या उत्तम कोठडीत तुम्हाला ठेवण्यात येईल. तुम्हाला चांगला बिछाना आणि शक्य तितके चांगले अन्न पुरवता येईल. आणखीन काय हवंय? परवानगी असली तर काही पुस्तकं हवी होती. शिवाय मला माझी बॅग पण लागेल. हा सूट घालून मला काही झोपता येणार नाही, चंद्रवदन म्हणाला. ते सर्व तुम्हाला मिळेल अशी मी व्यवस्था करतो, मैपतराव म्हणाले. आणि मी येथून बाहेर पडताच मला बेकायदा अटक केल्याबद्दल मी तुमच्यावर फिर्याद करीन. करा अर्थातच, पण तुम्ही जेव्हा इथून बाहेर पडाल त्यानंतरचा तो प्रश्न आहे, मैपतराव म्हणाले. दोघेही अगदी सहस्वरात बोलत होते. पण मैपतरावांचे हात बळकट आहेत हे चंद्रवदनला माहीत असल्यामुळे आलिया भोगासे असावे सादर या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे वागण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. मैपतराव आपल्या परीनं फार मोठा धोका पत्करायला तयार झाले होते, पण तसे करण्याला त्यावेळची परिस्थिती आणि त्यांची मनस्थिती कारणीभूत होती. त्यानंतर पाऊण तासाच्या चंद्रवदनला आपल्या आयुष्यात प्रथमच पोलीस कोठडीची हवा खायला मिळाली. ती गोष्ट जेव्हा प्रथम समजली तेव्हा पोलीस स्टेशनातील अधिकारीच काय, पण सर्व पोलीस घाबरले. ज्याचं नाव सर्व महाराष्ट्रात आद्य रहस्य कथाकार म्हणून गाजलं होतं त्या चंद्रवदनला केवळ संशयावरून पोलीस कोठडीत अडकवणं ही काही साधी गोष्ट नव्हती. म्हणून पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी इन्स्पेक्टर रणदिवे यांनी तर तसं करण्याचं प्रथम नाकारलं. पण जेव्हा मैपतरावांनी ती सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचं कबूल केलं आणि आपल्या अधिकाराचा जास्तीत जास्त उपयोग करून चंद्रवदनला कोठडीत बंद करण्याबद्दल आग्रह धरला तेव्हा अगदी नाईलाजानं आणि बऱ्याच नाखुशीनं रणदिवे तसे करायला तयार झाले. पोलीस स्टेशनात उडालेली गडबड पाहून चंद्रवदनाला हसू आलं. नंतर त्याला तिथल्या एका छोट्या दगडी भिंतीच्या खोलीत नेण्यात आलं. तेव्हा 5 मिनिटं त्याची क्षमा मागितल्यानंतर रणदिवेंनी त्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली.
चंद्रवदनासाठी त्या खोलीत बराच बदल केला होता. तेथल्या छताला जो दिवा टांगला होता तो आतून मालवण्याची सोय नसल्यामुळे त्याला तिथे एका टेबलवर त्याच्या इच्छेनुसार लावता येईल, बंद करता येईल अशा निरळ्या दिव्याची व्यवस्था करण्यात आली. रणदेवेंनी आपल्या जागेतील सर्वोत्कृष्ट खुर्ची तिथे आणली, स्वतःचा बिछाना तेथल्या लाकडी फळकुटावर टाकला आणि त्या पोलीस कोठडीला शक्य तितकी आरामशीर बनवण्यात आली. कोठडीचं दार बंद झाल्यानंतर चंद्रवदनाने तिथल्या बिछाण्यावर बैठक मारली. इतर कोणत्याही परिस्थितीत त्यानं निमूटपणे स्वतःला कोंडून घेतले नसते. त्यानं त्याचा वकील दिल्ली किंवा कलकत्ता येथे असता तरी खास विमानानं त्याला बोलवलं असतं. चंद्रवदनला क्षुल्लक कारणानं पोलीस कोठडीत बंद करणे अशक्य होते, पण मैपतरावांशी बोलताना त्याचे विचारचक्र चालू होते. जर त्याने आपणाला ताबडतोब सोडण्यात यावे असा आग्रह धरला असता तर मैपतरावांच्या निदान 2 तरी हुशार साथीदारांनी तो जाईल तेथे त्याचा पिच्छा पुरवला असता यात शंका नव्हती. पण तसं घडलं असतं तर त्यात चंद्रवदनचे नुकसान होते. निदान त्यावेळी तरी त्याला अनिर्बंध संचार करायचा होता. पोलीस कोठडीमध्ये अडकवून घेताना त्यानं मुळीच गडबड न केल्यामुळे मैपतराव निदान सकाळपर्यंत तरी निर्धास्त राहणार होते आणि तेच त्याला हवे होते. काळा पहाडची हत्यारे बरोबर असताना त्याला त्या कोठडीत डांबून ठेवण्याची कोणाचीही प्रज्ञा नव्हती. त्या रात्री 8:30 वाजता तेथील हवालदार आत आला. तोही बिचारा अस्वस्थ झाला होता. साहेब, तुम्ही आता जेवणार ना?" त्यानं विनयाने विचारलं. "आमच्या इथे तुम्हाला आवडण्यासारखं जेवण नाही. साहेब एकटेच असतात, त्यामुळे त्यांच्या घरी सोय होणार नाही. पण जवळच एक हॉटेल आहे, तिथून तुमच्यासाठी ताट मागवू का?" "जरूर आणा. मलाही भूक लागली आहे. त्या हॉटेलात जे काही चांगलं असेल ते सगळं घेऊन या." "साहेब, मी व्यवस्था करतो." जरा थांबा, मी तुम्हाला पैसे देतो," चंद्रवदन म्हणाला. "नाही साहेब, मला पैसे घेता येणार नाही. साहेबांनी सांगितलंय की पाहुण्यांना जे काय हवं असेल ते द्या आणि बिल माझ्याकडे पाठवा," तो म्हणाला. "अशी जर व्यवस्था असेल तर मला वारंवार तुरुंगात यायला हरकत नाही," चंद्रवदन म्हणाला. हवालदार प्रथमच हसला, पण लागलीच त्यानं हसणं अयोग्य आहे हे त्याच्या लक्षात आल्यामुळे तो म्हणाला, साहेब, जेवणानंतर तुम्ही काही पिणार आहात का?" "होय, एक चांगल्या सरबताची बाटली घेऊन या, पण सरबताचे पैसे मात्र माझ्याकडून घ्या." आणखीन 20 मिनिटांनी तो हवालदार हॉटेलच्या 2 पोऱ्यासह तिथे आला. त्यानं चांगले खाद्यपदार्थ आणि एक उंची सरबताची बाटली, बर्फ वगैरे आणले होते. चंद्रवदनाने प्रथम सरबताचे एक ग्लास तयार केले आणि ते पुढे करीत तो म्हणाला, "हवालदार, तुम्ही जर हे घेतले नाही तर मला काही जेवता येणार नाही." हवालदारानं ते सरबत संपवलं आणि तो म्हणाला, साहेब, तुम्ही आता आरामाने जेवा. तुम्हाला काही लागलं तर मला बोलवा. मी जवळच असेन." कोठडीचं दार बाहेरून बंद करताना त्या सज्जन हवालदाराला फार वाईट वाटलं. चंद्रवदन पोटभर जेवला. त्या हवालदारानं खरोखरच चांगले पदार्थ निवडले होते. भोजन करून आणि सरबत प्यायल्यानंतर आरामाने तो आपल्या बिछाण्यावर पडून विचार करू लागला. त्या कोठडीतून बाहेर पडणं त्याला मुळीच कठीण नव्हतं, पण बाहेर पडल्यानंतर काय करायचं हा मुख्य प्रश्न होता. त्याचं मन सांगत होतं की दीनदयाळांना पुन्हा भेट द्यावी, पण तसे करण्यातही काही अर्थ नाही अशी त्याची बुद्धी सांगत होती. जर दीनदयाळ निरपराधी होते तर त्यांच्या घराला पुन्हा भेट देण्यात काय अर्थ होता? तेव्हा फक्त जगन्नाथ शिल्लक राहत होता आणि जगताप होता. त्याला जगन्नाथचा पत्ता माहिती होता आणि जगतापचाही माहिती होता, पण त्या पत्त्यांचा त्याला काही उपयोग होणार नव्हता, कारण ते दोघंही आपल्या घरी बसून राहणारे नव्हते. अवधी थोडा होता आणि वेळ आणीबाणीची होती, त्यामुळे त्या दोघांची सारखी हालचाल चालू असावी यात शंका नव्हती. त्याच्यासमोर एक मोठा पेच होता, पण त्या रहस्याची चावी त्याच्याजवळ आहे अशी मैपतरावांनी स्वतःची समजूत केली होती आणि त्यामुळे ते त्याला अडकावून ठेवायला तयार झाले होते. ते महत्वाचे 24 तास निष्फळ ठरल्यानंतर ते चंद्रवदनाच्या मागे लागणार होते. त्याच्या नजरेसमोर सर्व अंधार दिसत होता. त्याला प्रकाशाचा यत्किंचितही कवडसा सापडत नव्हता. 10 वाजले आणि त्यानं हालचाल करण्याचं ठरवलं. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यानं पूर्वी जे 1-2 तास घालवले होते तेवढ्या अवधीत त्यानं त्या जागेचं व्यवस्थित निरीक्षण केलं होतं आणि त्याच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्या कोठडीला बाहेरून टाळे मारले नव्हते, नुसतीच कडी घालण्यात आली होती. त्या दाराला टाळे ठोकणे रणदिवांना योग्य वाटत नव्हते. प्रख्यात रहस्यकथा लेखक चंद्रवदन हा काही बदमाश नव्हता. त्यानं आपल्या बॅगेचा गुप्तखण उघडला आणि हत्याऱ्यांचा पट्टा बाहेर काढला. पट्ट्यातून एक मजबूत पण जाड अशी तार बाहेर काढली. त्या तारेच्या टोकाला त्यानं एक आकडा तयार केला आणि त्याच टोकाला त्यानं एक विशिष्ट प्रकारचा लोहचुंबक बसवला. ते काम झाल्यानंतर त्यानं कोठडीतील दिवा मालवला आणि 15-20 मिनिटं वाट बघितली. त्या छोट्या पोलीस स्टेशनात शांतता होती.
रणदिवे हवालदारासह गावातून एक फेरी मारायला गेले होते. तेथे असलेल्या 3 शिपायांपैकी 2 जेवायला गेले होते आणि एक पोलीस स्टेशनच्या पुढच्या दराजवळ स्टोलावर बसला होता. रात्रपाळीचा एक सब इन्स्पेक्टर होता. तो पुढच्या बाजूला असलेल्या छोट्या ऑफिसात बसला होता. चंद्रवदनाच्या दृष्टीने ती वेळ चांगली होती. चंद्रवदनाने खुर्ची उचलली आणि ती दाराजवळ नेली. नंतर तो त्या खुर्चीवर उभा राहिला. दारावर एक बरेच मोठे वर्तुळाकार छिद्र होते. त्यातून हात बाहेर काढून लोहचुंबक लावलेली तार त्यानं खाली सोडली. त्या दाराला असलेल्या जाळीतून ती तार दिसू शकत होती. त्यानं ती तार दाराच्या कडीजवळ नेताच लोहचुंबकामुळे ती काडी कोयंडापासून थोडी वर उचलली गेली. त्याबरोबर तो तारेचा आकडा त्यानं त्या कडीत अडकवला व नंतर ती तार सफाईने खेचताच कडी खेचली गेली आणि दार उघडलं गेलं. त्यानं ती तार तशीच लोंबकळत राहू दिली आणि दार उघडून तो बाहेर निघाला. तो त्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागल्या भागात गेला आणि त्यातली एक खिडकी उघडून त्यानं बाहेरच्या मोकळ्या अंगणात उडी घेतली. पोलीस स्टेशनपासून थोड्याच अंतरावर एक सार्वजनिक फोन आहे हे त्यानं येताना बघितलं होतं. त्यानं धावतच जाऊन बाबाजीला फोन केला. बाबाजी एरवी 8 वाजता आपल्या घरी जात असे, पण मालकांच्या गैरहजेरीत मात्र तो आपली जागा सोडत नसे. बाबाजीनं लगेच उत्तर दिलं आणि त्या आवाज ऐकताच त्याला अतिशय आनंद झाला. बाबाजी, मी चंद्रवदन बोलतोय. मी तुझ्यावर एक जबाबदारी सोपवतो. लक्षपूर्वक ऐक. ताबडतोब आपल्या घरापासून 3 मैलावर असलेल्या सार्वजनिक टेलिफोनकडे टॅक्सीने जा आणि तेथून मुलुंडच्या पोलीस स्टेशनवर फोन करून आपणाला इन्स्पेक्टर रणदिवे यांच्याबरोबर बोलायचं आहे असं त्यांना सांग. नंतर आपण मैपतरावांबरोबर बोलत आहोत असं सांगून चंद्रवदनला अटक करण्यात आपली चूक झाली असं आपणाला पटलं असून त्यांची ताबडतोब मुक्तता करण्यात यावी असं रणदिवेंना बजाव. बाबाजी, हे काम अतिशय त्वरेने झालं पाहिजे. आपल्या मालकासाठी प्राणही देण्यास तयार असलेला बाबाजी म्हणाला. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. नंतर चंद्रवदन पुन्हा त्या पाठीमागल्या खिडकीतून पोलीस स्टेशनात शिरला. त्यानं त्या खिडकीला आतून कडी घातली. नंतर आपल्या कोठडीच्या जवळ जाऊन तारेला अडकवलेला लोहचुंबक काढून घेतला आणि नंतर कोठडीचं दार बंद करून तो पुन्हा खुर्चीवर बसला. त्यानं त्या तारेच्या साहाय्यानं दाराला बाहेरून कडी घातली व ती तार खेचून घेतली. त्यानं आपला तो पट्टा पेटीच्या गुप्तखणात ठेवला. पेटी प्रवासाच्या तयारीनं सज्ज ठेवली. नंतर त्यानं टेबलावरील दिवा लावला आणि खुर्चीवर बसून रणदिवेंनी पाठवलेले एक पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणखीन अर्धा तास निघून गेला. खोलीबाहेर पावलांचा आवाज झाला आणि नंतर दार उघडून इन्स्पेक्टर रणदिवे धापा टाकत आत आले. चंद्रवदन, तुम्हाला इथून सोडून देण्याचा मैपतरावांचा हुकूम आलाय. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल क्षमा करा, पण माझा नाईलाज होता. चंद्रवदनाने रणदिवेंना अधिक बोलू दिले नाही. 5 मिनिटातच तो त्यांचा निरोप घेऊन आपल्या मोटारीत बसला. सुरुवातीला त्यानं आपली मोटार अगदी सावकाश चालवली होती, पण पोलीस स्टेशन दिसेनासे होताच त्यानं आपल्या मोटारीला कमालीचा वेग दिला. विलक्षण पेचातून चंद्रवदनाने आपली मुक्तता तर केलीच होती, पण आता पुढे काय